हद्दपार इसम हत्यारांसह खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात। खंडणी विरोधी पथकाची कामगिरी। खंडणी पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकर व पोलीस अंमलदार राऊत यांना हद्दपार इसम नामे रिंकेश सोलंकी हा हत्यारासह बोरगड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी एटी पवार शाळेच्या बाजूला मोकळ्या मैदानात बोरगड नाशिक येथे सापळा लावून आरोपी रिंकेश गणेश सोलंकी वय 25 वर्षे यास ताब्यात घेतले। सदरचा इसम हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार हत्यार जवळ बाळगताना मिळून आला असून त्याच्याकडून हत्यार जप्त करण्यात आला आहे। सदरचा इसम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात कोणतीही परवानगी न घेता मिळून आला आहे। नमूद आरोपी याच्या विरुद्ध नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले तसेच हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध मसरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, पोलीस नाईक भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भरत राऊत, भगवान जाधव व महाराष्ट्र पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केलेली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।